आज आहोत की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत कॅनवामधील अशा सिक्रेट टिप्स आणि त्या खूप युजफुल असतात आणि इम्पॉर्टंटही असतात. तर वेलकम प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरू करूयात आपण. तर फर्स्ट मी क्रिएट साईजमध्ये जावा आणि इथून आपण साईज घेऊया. एक A4 साईजचा पेज घेऊयात. तिथं मी तुम्हाला दाखवते कोणकोणत्या टिप्स तिथे तुम्ही यूज करू शकता असे कोणत्याही डिझाईनमध्ये. तर हे लँडस्केप पेज घेतलेलं आहे मी. तर हे लँडस्केप पेज घेतलेलं आहे. तर आता ह्याला काहीही शो मार्जिन नाही आहे. जर तुम्हाला टाईप करायचं असेल तर प्रिंटिंगसाठी नंतर ते पेज द्यायचं असेल तर इथं काहीच नाही आहे की कुठपर्यंत आपण टाईप करावी. ह्या मार्जिन इकडं काहीच नाही आहे. तर ते मार्जिन आता कुठून सेट करायचं ह्या पेजला तर ऑलरेडी काहीही मार्जिन नाही आहे. तर तेच मी आज तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट या 3 डॉट्समध्ये जायचं आणि इथं सेटिंगमध्ये जायचं. सेटिंग आणि शो मार्जिनला टिक करायचं. ओके, हे झालं शो मार्जिन म्हणजे ऑलरेडी ह्यांचं सेटिंग असलेलं मार्जिन हे झालं. तुम्ही याच्या आतमध्ये लिहू शकता. पण तरीही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त आणि तुम्हाला पाहिजे तेच तुमच्या साईजनेच तुम्हाला मार्जिन पाहिजे असेल. समजा ह्या साईडने 1 इंच आणि 1 इंच असे मार्जिन पाहिजे असेल तर त्याची सेटिंग कुठून करायची ते आता आपण पाहूयात. ओके, तर आता हे या 3 डॉट्सवरती जायचं आणि नंतर सेटिंगमध्ये जायचं. तर आपण आता हे शो मार्जिन ऑलरेडी त्यांचं असलेलं मार्जिन हे कट करूयात, अनटिक करूयात. ओके, अनटिक केलं. नंतर 3 डॉटवरती जायचं आणि सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये ॲड गाईड्स कोणाकोणाच्या इथं ॲड रुलर्स असतं पण माझ्या ॲपमध्ये ते येत नाही आहे. तर ते बघून घ्या. तुमच्यामध्ये असेल तर ठीकच आहे, पण माझ्यामध्ये फक्त ॲड गाईड्स आहे. ॲड गाईड्सवरती जायचं आणि इथं कस्टममध्ये जायचं. ओके, जर तुम्हाला कॉलम वगैरे पाहिजे असेल तर इथं 12 कॉलम, 3 कॉलम, 3x3चं ग्रिड असं भेटतं. जर तुम्हाला तसा टेबल पाहिजे असेल बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. मला फक्त साईडचं मार्जिन सेट करायचं आहे 1 इंचचं. ओके, तर ह्या कस्टम साईजमध्ये जायचं आणि इथं कॉलम वगैरे मला काहीही पाहिजे नाही आहे. तर मी सगळं 0 करते. ओके, 0 आणि हे पण 0 केले. ओके, तर आता इथं मला मार्जिन पाहिजे फक्त. तर मार्जिनमध्ये जायचं आणि इथं मार्जिन 1 इंच तुम्ही सिलेक्ट करा. कॉलमचं म्हणजे ह्या अशा कॉलमचं साईडनी 1 इंच मार्जिन सिलेक्ट करूयात आपण. ओके, डन करूयात. 1 इंच इथं सेंटीमीटरमध्ये डिस्टन्स आहे. मग 1 इंच इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स हे तुम्ही फाइंड आउट करा आणि त्याच्यानुसार तुमचं सेट करा. तर सेंटीमीटर 1 इंच मीन्स 2.4 सेंटीमीटर. तर मी 2.4 सेंटीमीटर करते. तर गुगलवरती टाका 1 इंच इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर, तर तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्यानंतर मी डन करते. ओके, बघा हे आपलं कॉलमचं मार्जिन सेट झालेलं आहे साईडचं. आता राहिलं रो मार्जिन, होरिझॉन्टल मार्जिन राहिलेलं आहे. त्याच्यानंतर तसंच याच्यावरती 3 डॉट्सवरती जायचं आणि सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲड गाईड्स. ओके, ॲड गाईड्स नंतर कस्टममध्ये जावा आणि त्याच्यानंतर इथं कॉलम मग सिलेक्ट होतं कॉलम, त्यावेळेस आपलं कॉलमचं मार्जिन सेट झालं. त्याच्यानंतर रोवरती टिक करा. ओके, रो सिलेक्ट करा आणि याच्यानंतर इथं मार्जिन सेट करा. आता तर इथं मी 2.4 करते. ओके, आणि डन करते. ओके, डन. हे झालं तुमचं मार्जिन. तर तुम्हाला अशाच मार्जिनने जर टाईप करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आता फक्त ह्या आतल्या स्पेसमध्ये तुम्ही टाईप करू शकता. ओके, हे झालं मार्जिनचं. आता त्याच्यानंतर आपण बघूयात की तर तुम्हाला इथं खाली मी पेज अजून ॲड करते. हे असं आता इथं खाली काहीच पेज दिसत नाही. जर तुम्हाला पेज ॲड करायचं असेल तर तुम्हाला असं करावं लागतं. असं तुमचे दोन बोट पकडायचे, अंगठ्याचं आणि अंगठ्या शेजारचं बोट, आणि त्याने 2 बोट अशी मोबाईलवरती ठेवायची आणि आतल्या साईडला स्क्रॅच करायचं म्हणजे जुळून घ्यायचं. जसं आपण झूम वगैरे करताना कसं वापरतो, झूम इन करताना कसं वापरतो तसंच करायचं. नंतर हा स्पेस आलेला आहे तुम्हाला हे दिसतंय. मग त्याच्यानंतर ह्या प्लसवरती जायचं आणि पेज ॲड करावं लागतं. तर आता ही सिम्पल प्रोसेस. ओके, हे आलं. फक्त आता इथं टू आलं पेजेस दिसत आहेत. पण मला 1 पेजवरची इन्फॉर्मेशन ह्या 2nd पेजवर पण कॉपी पेस्ट करायची. तर प्रत्येक वेळेस तुम्ही तसं स्क्रॅच नाही करू शकत किंवा झूम इन करून ते पेज नंबरवरती नाही जाऊ शकत. ते खूप म्हणजे जास्त वेळ टाईम जाईल त्याच्यात तुमचा. तर त्याच्यासाठी असे सेटिंग आहे की इथं सगळे तुमचे पेजेस दिसायला पाहिजेत आणि ॲड करायला पण पुढं ऑप्शन आला पाहिजे प्लसचा. तर त्यासाठी ह्या 3 डॉटवरती जावा.
ओके, 3 डॉटवरती जाऊन सेटिंगमध्ये जावा, सेटिंगमध्ये. ओके, त्याच्यानंतर शो पेज थंबनेल हे इथं आत्ता सध्या टिक नाही आहे, तर हे टिक करा तुम्ही. ओके, टिक केलं आहे मी. बघा आता इथं टिक केलेलं दाखवते. बघा इथं आता टिक आहे, मग टिक नव्हतं. तर आता इथं बघा, इथं खालच्या साईडला पेज 1, पेज 2 आणि इथं प्लस. अजून जर तुम्हाला पेजेस ॲड करायचे असतील तर इथं प्लसचं साईन आलेलं आहे. तुम्हाला हवी तेवढी इथं पेजेस तुम्ही ॲड करू शकता. आता बघा बरोबर, आता याच्यात जे काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला कॉपी पेस्ट करून दाखवते. समजा प्रगती, आपण ग्राफिकच्याही सर्व्हिसेस देतो, ग्राफिक डिझाईनच्या सर्व्हिसेस देतो, तसंच टायपिंगचंही वर्क करून देतो. काय असेल ते त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता. ओके, प्रगती ग्राफिक्स. ओके, ग्राफिक्स साईज कमी करते मी जरा आणि हे मार्जिन सेट करते. ओके, त्याच्यानंतर नंबर टाकते 8885220374. ओके, हे झालेलं आहे. आता मी प्रत्येक वेळेस हे टाईप करत बसणार का, किंवा फक्त मला सेकंड पेजवरती अजून खाली वेगळी इन्फॉर्मेशन आणि सेकंड पेजवरती पण वेगळी इन्फॉर्मेशन लिहायची. फर्स्ट पेजवरती डिफरंट इन्फॉर्मेशन आणि सेकंड पेजवरती डिफरंट इन्फॉर्मेशन, पण मला हेडिंग सेम पाहिजे. तर मी इथूनच कॉपी पेस्ट करू शकते. म्हणजे नंतर कलर, त्याची स्टाईल, फॉन्ट वगैरे सिलेक्ट करण्याची प्रत्येक वेळेस गरज नाही. तर आता इथं कॉपीचं कुठंच ऑप्शन नाही आहे. तर कॉपीचं कुठं ऑप्शन, ह्या 3 डॉटवरती जायचं आणि इथं कॉपी ऑप्शन आहे, इथून तुम्ही कॉपी करू शकता. ओके, नंतर इथं सेकंड पेज, इथूनच क्लिक करू शकता आणि इथं कॉपी पेस्ट करू शकता. आता इथं डायरेक्टली हे पेज अगोदर तुम्हाला असं पेजवरती टिक करून सिलेक्ट करून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग 3 डॉटवरती जावा. बघा इथं 3 डॉटवरती जावा, ह्या 3 डॉटवरती जावा. ओके, आणि इथं पेस्ट ऑप्शन आहे. बघा इथं पेस्ट ऑप्शन आहे, इथं पेस्ट करा. इथं तुमचं पेस्ट झालेलं आहे. असंच प्रत्येक पेजवरती तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. हे झाले कॉपी पेस्टचं आणि पेज थंबनेलचं. खाली नंबर्स हे होतात, सीन होतात आणि पेजेस पण सीन होतात ते. आता त्याच्यानंतर आपण दुसरी हिंट, हिडन ट्रिक पाहूयात. सेटिंगमध्ये जावा, त्याच्यानंतर हे शो मार्जिनचं झालेलं आहे. ओके, पेज थंबनेल. आणि चुकून जर समजा तुमचं जर हिथलं ते गाईड्स म्हणजे साईडचं मार्जिन जर ॲड झालेलं आहे किंवा तुम्ही गाईड ॲड केलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यातलं काही इरेज करायचं आहे, तर इथून तुम्ही क्लिअर गाईड करू शकता सगळे. जर तुम्हाला इरेज करायचं असेल तर बघा इथं आपण साईडने मार्जिन दिलेलं ते इरेज झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे तुमचे 4 पेजेस आहेत. समजा अजून पेजेस तुम्ही ॲड करू शकता. आता पेज नंबर कुठून द्यायचं, तर इथं कुठंच ऑप्शन असा दिसत नाही आहे. तर त्याच्यासाठी इथं खाली टेक्स्टमध्ये जावा. ओके, टेक्स्टमध्ये जावा आणि इथं बघा डायनॅमिक टेक्स्ट पेज नंबर, ह्या पेज नंबरमध्ये जावा आणि इथं नंबर्स ओनली, फक्त 1, 2 म्हणजे त्याच्या पुढं किंवा त्याच्यामध्ये अजून काहीही लिहिलेलं नसेल, म्हणजेच नंबर्स ओनली. त्याच्यानंतर ह्या एरोवरती जावा, डाऊन एरोवरती जावा. ओके, नंतर तुम्हाला जर पेज हे असा टेक्स्ट प्लस नंबर पाहिजे असेल तर बघा इथं एक्झाम्पल दिलेले आहे, पेज 1 किंवा पेज X ऑफ Y, म्हणजे 10 पेजेस जर तुमचे टोटल असतील तर त्याच्यापैकी हे फर्स्ट पेज आहे असं शो होतं. तसं तुम्हाला हवं ते ॲड करू शकता. मी नंबर्स ओनली ठेवते. ओके, त्याच्यानंतर तुमचे पेजेस किती आहेत, ऑल पेजेस. तुम्हाला जर सगळ्या पेजेसला नंबर द्यायचे असेल तर ऑल पेजेस ठेवा, नाही तर तुम्ही इथून सेट करू शकता. ह्या एरोवरती जावा. बघा इथं ऑल पेजेस अनटिक करायचे. तुम्हाला जर काही पेजेसलाच नंबर द्यायचे असतील, समजा 1, 2, 3 पेजेसलाच नंबर द्यायचे असतील, तर मग इथं पेज 1च्या पुढे टिक करा, पेज 2च्या पुढे टिक करा आणि पेज 3च्या पुढे टिक करा आणि त्याच्यानंतर डन करा. तर मी ऑल पेजेसला टिक करते. ओके, ऑल पेजेसला नंबर द्यायचा मला आणि त्याच्यानंतर डन करा. ओके, बघा इथं आपले नंबर ॲड झालेला आहे. बघा इथं नंबर ॲड झालेला आहे आणि तुम्हाला आता ह्याचा हवा तो कलर, या नंबरचा कलर किंवा साईज चेंज करू शकता तुम्ही. बघा स्मॉल साईज आहे त्याच्यामुळे टिक होत नाही आहे. झूम करा आणि नंतर सिलेक्ट करा. ओके, आणि याचा कलर चेंज करू शकता. कलरमध्ये जावा आणि रेड करा. बघा हा रेड कलर चेंज झालेला आहे.
ओके, असं प्रत्येक ह्याचं तुम्ही चेंज करू शकता अशाच. आणि आता शेवटची लास्ट टिप्स सांगते तुम्हाला. तुम्हाला जर एखादा लोगो डाउनलोड करायचा असेल तर तो कसा डाउनलोड करायचा, म्हणजे नंतर जर यूज करायचा असेल तर तो त्या बॅकग्राऊंडसोबत येणार नाही, असा डाउनलोड करताना काय ट्रिक वापरावी लागते. तर फर्स्ट आपण लोगो घेऊया. एखादा बॅग घेते मी. आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ येतील आणि सगळ्या टाईपचे कॅनवा रिलेटेड सगळे व्हिडिओ असतील, तसेच डिजिटल इन्फॉर्मेशन पण रिलेटेड असतील आपले व्हिडिओ. तर प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, आता आपण घेऊ कस्टम साईजमध्ये जाते मी. ओके, प्लस साईनवरती जावा आणि त्याच्यानंतर लोगो घ्या. लोगो. ओके, लोगो. ओके, हां, लोगोवरती गेले मी. ओके, डिझाईनमधून एखादा लोगो घ्या. समजा हा मी रॉयल क्वीनचा घेते लोगो. हा रॉयल क्वीनचा लोगो घेतला. ओके, तर आता हा डाउनलोड करताना बघा, डाउनलोडवरती जायचं, ह्या ऑप्शनवरती जायचं आणि इथं डाउनलोड करायचं. ओके, तर PNGमध्येच डाउनलोड करावे लागतो. आणि आपण अदरवाईज PNG आपले जर काही डिझाईन्स वगैरे असतील तर आपण याच्यातलं कोणतंही सिलेक्ट करत नाही, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड वगैरे हे. तर लोगो डाउनलोड करताना हे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड टिक करायचं. ओके, आणि त्याच्यानंतरच डाउनलोड करायचं. ओके, हा तुमचा झालेला आहे व्यवस्थित लोगो. जर हे डाउनलोड नाही केलं तर काय म्हणजे ते ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड टिक नाही केलं तर काय होतं ते सांगते मी. ओके, डाउनलोडवरती जावा पुन्हा आणि डाउनलोड ऑप्शन करा. ओके, आणि डायरेक्टली PNG इथं सिलेक्ट करा आणि डाउनलोड करा. दोन्हीतला डिफरन्स सांगते मी तुम्हाला आता. ओके, बॅक घेते. एक प्लेन पेज घेऊन दाखवते तुम्हाला काय डिफरन्स काय होतो ते. ओके, ओके, प्लेन पेज घेते इथंच. हा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते, व्हाईट देते, कलर व्हाईट करते याचा. ओके, व्हाईट करते. आता आपण अगोदर डाउनलोड केलेले लोगो गॅलरीमध्ये आहेत, माझ्या डाउनलोड झालेले आहेत. तर बघा, हा फर्स्ट डाउनलोड केलेला आहे हा वाला. तर तो आपण ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड केलेला आहे. तर आता हे फर्स्ट घेते मी. बघा, म्हणजे त्याच्याबरोबर त्याचा तो ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड आलेला नाहीये आणि लोगो आपल्याला कधी पण असेच लागतात. तर हा झाला. ओके, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड टिक हे केल्यामुळे. आणि नंतर आपण ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड टिक न करता डाउनलोड केलेला पाहूया लोगो. हा घेते. हा. ओके, बघा, तर हा येईल. मग ह्याच्यासाठी प्रत्येक जर कोणाला जर त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये वगैरे त्यांचा लोगो जर त्यांना सेट करायचा असेल तर त्यांच्याकडे BG रिमूव्हर असतंच असं नाही. बॅकग्राऊंड रिमूव्ह कुठून करायचा, काय करायचा, हे बरेचसे प्रॉब्लेम येतात. मग त्यावेळेस हे असं बरोबर वाटत नाही आहे. लोगो हा बघा, त्यांना कुठं पण यूज करू शकतात ते. आणि हा BG रिमूव्हरच करावा. ह्याचाही बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल, पण त्याच्यासाठी मग बॅकग्राऊंड रिमूव्ह ते कुठून करणार ना. आपण एक कॅनवा ॲप प्रो असेल तर करू शकतो. BG रिमूव्ह करते मी याचा. आणि प्रत्येक वेळेसच BG रिमूव्ह नाही करायला नाही जमत, प्रत्येक वेळेसच करायचं. एकदाच तुम्ही डाउनलोड अशा टाईपचा करा, मी सांगितल्याप्रमाणे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड टिक करून. ओके, तर आता याच्यानंतर पाहूयात की कॅनवा प्रो जर नसेल तर कॅनवा प्रो कशासाठी लागतं आपल्याला, तर बरेचसे हे असतात, टेम्पलेट्स वगैरे असतात, ते कॅनवा प्रो ॲपलाच देतात ते. अदरवाईज फ्रीवाले आपल्याला यूज करावं लागतात. तर याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे BG रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला कॅनवा ॲप खूप युजफुल होतं. नाहीतर प्रत्येक वेळेस वेबसाईटवर जावं लागतं आणि त्याची क्वालिटी पण एवढी खास नसते. तरी पण आपण जर कॅनवा प्रो नसेलच कोणाकडे
कॅनवा प्रो नसेलच कोणाकडे, कॅनवा प्रो असेल तर इथून बीजी रिमूव्ह करून तुम्ही रिमूव्ह करू शकता मी आता केल्याप्रमाणे. जर नसेलच तर गुगलवरती जावा आणि बीजी रिमूव्ह या वेबसाईटवरती जावा. बीजी रिमूव्ह, ओके, बीजी रिमूव्ह फ्री. ओके, ही वेबसाईट ओपन करा. ओके, आणि त्याच्यानंतर इथं अपलोड इमेज करा. ओके, बघा हा मी ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवाला होता आणि हे इमेज विथ बॅकग्राऊंड होती, म्हणजे ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड. मग मी हीच इमेज घेते. बघा ह्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला आहे आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. का हे प्रिव्ह्यू फ्रीवालं डाउनलोड करायचं. इथं मॅक्स म्हणजे ते हे प्रोवाला असते, इथून फ्रीवाला तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा हा तुमचा डाउनलोड झालेला आहे. ओपन करा आणि हे डाउनलोड झालेला आहे तुमचा लोगो. म्हणजे तिकडून मी हे केलं, रिमूव्ह केला. अशाच कोणत्या पण इमेजचा तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. तर अशाच नवनवीन टिप्स, हेडिंग टिप्स आणि इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला पाहिजे असतील, असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.